करवीर साहित्य सभेच्या वतीनं रविवारपासून 1 तास साहित्यासाठी कविता रंकाळ्या काठी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कोल्हापूर शहर आणि परिसरातील नवकवी आणि साहित्यिकांना व्यासपीठ मिळावं, तसंच रसिकांना अशा काव्य मैफिलींचा आस्वाद घेता यावा या उद्देशानं रंकाळा पदपथ उद्यान इथं काव्य मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. साहित्य क्षेत्रातील एक नवीन प्रयोग असलेल्या या पहिल्याच काव्य मैफिलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी शांत शीतल, मंगेश रावळ, संचित कांबळे, आबा कुलकर्णी, नरहर कुलकर्णी, PJ पाटील या कवींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. मनीच्या भावना व्यक्त करण्याचं देखणं माध्यम म्हणजे कविता. गद्यात रमते आणि पद्यात फुलते ती कविता. फुलांच्या पायघड्या आणि अत्तराचा सुगंध म्हणजे कविता. तार्किक अतार्किक भावभावनांच्या कोसळत्या धारा म्हणजे कविता. सकारात्मक सूर्योदय म्हणजे कविता. निवांत कातरवेळ म्हणजे ही कविता. रखरखत ऊन कविता. रात्रीची धून कविता. दर रविवारी सायंकाळी रंकाळा पदपथ उद्यानात हा कार्यक्रम घेण्यात येणार असून सर्व साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करवीर साहित्य सभेच्या वतीनं करण्यात आलंय. पहिल्या मैफिलीला प्रसिद्ध गायक दिनेश माळी, डॉक्टर देवेंद्र रासकर, माध्यमिक शिक्षक संघाचे दत्तात्रय जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सीमा भोसले यांच्यासह अनुभवी आणि नवोदित साहित्यिक तसंच साहित्य रसिक उपस्थित होते. करवीर साहित्य सभेचे शीतल शेटे, मंगेश रावळ आणि संचित कांबळे यांनी या मैफिलीच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.